नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या आजच्या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण डेटा जो ॲनालाइज करणार आहे, तो करणार आहे 9 तारखेच्या मार्केटसाठी. तर त्यापूर्वी डेटावरती जाण्यापूर्वी मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत आणि सर्वांचे होतं, की तुम्हाला जर व्हिडिओज बघताय, तुम्ही हे करताय, त्याच्यातून फायदा होत असेल, तर तुम्हाला लाईक आणि कमेंट करायचं. तर सर्वांनी खूप सारा रिस्पॉन्स दिला, तर ह्या प्रेमाबद्दल सर्वांचे एकदा खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. तर मला अपेक्षा नाही आहे की प्रत्येकाने येऊन रोजच नाईस सर, नाईस ॲनालिसिस व्हिडिओज वगैरे असं काही करावं. पण ॲटलिस्ट काही रिस्पॉन्स आहे, तर तुमच्या त्या लाईक थ्रू तरी ॲटलिस्ट तो मिळाला पाहिजे, अशा हिशोबाच्या अपेक्षा आहेत. तर लाईक्स कोणीही बघत नाही. लाईक्स केल्यानंतरून तुम्हाला मला ॲटलिस्ट ते मोटिवेशन राहील की त्या ठिकाणी मी व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला ते पोचतायत. ठीक आहे. तर असंच प्रेम देत राहा मित्रांनो. ही जर्नी फार लांबची आहे. ह्या गोष्टींसाठी तुमचं प्रेम आणि हे सहवास, हे साथ तुमची मला पाहिजे आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, मला ह्या आजच्या ज्या झालेल्या घटनेबद्दल सांगायचं की आपण डेटा जी दिला होता निगेटिव्ह, ओके, आपल्याला अपेक्षा होती की डेटा निगेटिव्ह आहे. काही वॉर्निंग दिली होती ट्रम्पने की जर इराणने नाही ऐकलं तर आम्ही काहीतरी हमला करू आणि सिव्हिलायझेशन पण हे करू. तो ऑलमोस्ट 200 पॉईंट निगेटिव्ह त्या ठिकाणी SGX दाखवत होता आणि डेटासुद्धा बऱ्यापैकी ते पोझिशन ज्या आहेत त्या सोडून गेल्या होत्या. पण प्रॉप डेस्कनी जे केलं होतं ना, ते थोडंसं त्या ठिकाणी हे केलं होतं, म्हणजे काय त्याला म्हणू आपण, कॉन्झर्वेटिव्ह आणि काही पॉझिटिव्ह 27,000च्या पोझिशन्स ते घेऊन गेले होते. ठीक आहे. तर ते लोक थोडेसे स्मार्ट असतात, काही मोठ्या गोष्टी ॲनालाइज करतात, अँटिसिपेट करतात. तर मोठी लोक याच्यात फसत नाही का? येस, 100% मोठी लोकंसुद्धा फसतात आणि असेच मोठे FIs किंवा मोठे इन्स्टिट्यूशन पण त्या ठिकाणी फसले असतील. तर हे ट्रम्पचं मॅनिप्युलेशन आहे, नेक्स्ट लेवल कार्यकर्ता आहे. ट्रम्पचं ट्विटरच किंवा जे एक्स हँडल आहे तेच आपलं एक इंडिकेटर आहे. यांनी काही लिहिलं की उलाढाल होते जगभरात. ठीक आहे. तर एक ट्रम्प इंडिकेटर आपल्याला ॲड करायला काही हरकत नाही. ठीक आहे. मजेचा पार्ट वेगळा. तर मित्रांनो, फार चांगल्या पद्धतीची रॅली त्या ठिकाणी झालेली आहे पॉझिटिव्ह साईडला. तर आपण ऑलरेडी बुल आहे. ज्यावेळी मार्केटवरती जाईल तर आनंदच होतोय. तर अशा हिशोबाची गोष्ट आहे. लवकरात लवकर ह्या गोष्टी रिकवर व्हाव्या. अजूनही बऱ्याचशा शॉर्ट्स कॅरी आहेत FIच्या, त्या पण हळूहळू कवर व्हाव्या आणि एक चांगली बुल रॅली आपल्याला बघायला मिळावी. ठीक आहे. तर पोर्टफोलिओ शेअर्स आपले सगळेचे निगेटिव्ह आहेत, ते ॲटलिस्ट वरती जाण्यासाठी आपल्याला हेल्प होईल आणि वरती गेल्यानंतर तो दिलासा मिळेल. तर मित्रांनो, इन बिटवीन मागच्या बॅचला काही शेअर्स मी दिले होते. ठीक आहे. तर त्या शेअरची काय परिस्थिती आहे ते तुम्हाला सांगायचं आहे, कारण आज एक शेअर तो ऑलमोस्ट 10% वरती होता, 10%पेक्षाही जास्त वरती होता. ते BLS नावाचा शेअर आहे. आपण हा मागच्या बॅचला 23 मार्चला त्या ठिकाणी आपण डिस्कशनसाठी दिला होता. ओके. 23-24 मार्च नंतर आपल्याला ही रॅली बघायला मिळते. तुम्ही बघू शकत असाल कशा पद्धतीची ती रॅली आहे. ऑलमोस्ट 14% 15%ची रॅली ही त्या ठिकाणी आपल्याला त्या शेअर्समध्ये नॉनस्टॉप बघायला भेटली. बऱ्याचशा आपल्या पार्टिसिपंटनी ते पकडलेलं आहे. 250-56चं ॲव्हरेज आहे आणि आज ते आऊट झालेले आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, हे एवढ्यापर्यंतच मर्यादित आहे का? तर अजिबात नाही. हे अजूनही वरती आपल्याला बघायला मिळेल. मी फेब्रुवारीच्या बॅचमध्ये साधारण 17 फेब्रुवारीला हा शेअर दिला होता, डिस्कस केला होता बॅचमध्ये, का घ्यायचा का नाही घ्यायचा, त्याच्या पाठचं पूर्ण आणि पूर्ण लॉजिक मॅथ मी त्या ठिकाणी सांगितलं होतं. तर ह्या लेवलला ऑलमोस्ट 880 वगैरे समथिंगच्या लेवलला आपण तो आयडेंटिफाय केला होता. 850च्या आसपास पण तो गेला होता आणि त्यानंतरून ही रॅली तुम्हाला बघायला मिळाली. ही ऑलमोस्ट 30%ची रॅली आहे. तर मित्रांनो, एवढं सगळं मार्केट निगेटिव्ह, एवढ्या सगळ्या निगेटिव्हिटी आहे. मार्केट 2%ने 3%ने वाढलंय खरं, पण आपले शेअर्स 30-30%पर्यंत वाढतात. तर हे मॅजिक होतंय आपल्या सेटअपवरती. सिम्पल साध्या बेसिक्स गोष्टी आहेत, पण त्या आपण विसरत चाललोय. तर हे का होतं, ह्याच्या पाठी काय लॉजिक आहे? तर अशा एकच नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. ओके. असे बरेचसे शेअर्स आहेत. आपल्या या रडारवरती फोर्स मोटर होता. फोर्स मोटरने पण फार चांगलं काम केलेलं आहे. ते तुम्ही बघू शकत असाल. आज 11% वरती आहे. काल परवाच्या लेक्चरमध्येच आपण डिस्कस केलं होतं की असे काही कांड घडतात जे ऑलरेडी सेट असतात. तर हा शेअर पण फार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वरती आहे. तर ठीक आहे मित्रांनो, ओव्हरऑल आता जरी खाली असला तर याच्यात काहीतरी घडतंय. हा नक्कीच तुम्हाला चांगल्या लेवलला बघायला भेटेल. ओके. तर अशा हिशोबाची जर्नी आहे मित्रांनो ही. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे.
एप्रिलच्या ह्या बॅचला जॉईन करा. एक 7 ते 8 दिवस झालेले आहेत खरे, पण याचे जे रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत, मध्ये सुट्ट्या होत्या, हे रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत. सुरुवातीचं इंट्रोडक्शन कम गोष्टी आहेत, काही थॉट प्रोसेस आहे, तर ती थॉट प्रोसेस व्हिडिओ थ्रू बघितली तर हे तुम्हाला समजायला इम्पॉर्टंट होईल. आजही काही बेसिक गोष्टी त्या ठिकाणी बघणार आहोत आणि मग पुढच्या ॲक्च्युअल जर्नीला, सिक्रेट्सला स्टार्ट होणार आहे. तर अजूनही ज्यांना जॉईन करायचं आहे नक्की जॉईन करा. लिंक खाली मी कमेंटमध्ये देईल, डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की रीच आउट करा. ठीक आहे, तर अशा हिशोबाचं हे जर्नी आहे. हा डेटा जरी आता पॉझिटिव्ह झाला खरा, ठीक आहे, आपल्या अपोजिट गेला खरा, याने काय प्रॉब्लेम झाला का, ठीक आहे, थोडाफार लॉस त्या ठिकाणी लागला असेल तर त्याबद्दल त्या ठिकाणी कोणी ज्या शॉर्ट पोझिशन्स कॅरी केल्या असतील तर घाबरायचं काही कारण नाही मित्रांनो. हळूहळू ते आपल्याला रिकव्हरी होते. ती रिकव्हरी कशी होते, लॉंग टर्मसाठीची प्रॉबॅबिलिटी काय असते आपण ते समजून घेतो. मोठे लोक पण फसतात, आपण पण फसू शकतो, त्यात काय हे नाही. अचानक जर न्यूज आली तर आपल्याला डेटा काय आणि कुठला इंडिकेटर काय तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, तर अशा गोष्टी आपल्याला त्याची तयारी ठेवावी लागेल. ठीक आहे, तर आत्ताची जी पोझिशन आहे लेटेस्ट डेटावरती काय दिसते आपल्याला ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आता ज्यावेळी मार्केट खाली जाते त्यावेळी रिटेलर लॉंग पोझिशन्स घेतोय आणि ज्यावेळी मार्केट आता वरती जायला लागले तर हळूहळू तो वाइंड अप होतोय. ठीक आहे, ते FI 7 लाखाच्या पोझिशन्स अजूनही निगेटिव्ह कॅरी आहेत. हळूहळू ते पोझिशन जे आहेत त्या थोड्या सॉफ्टन होताना दिसत आहेत पॉझिटिव्ह साईडला. प्रॉप डेस्कचं बघाल तर हे ऑलरेडी कॉन्झर्वेटिव्ह आहे, आजही कॉन्झर्वेटिव्ह भूमिका घेऊन गेलेले आहेत आणि थोड्याशा पोझिशन ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह आहे. तर मार्केट एक भाषा समजतं, ती भाषा आहे रिलेटिव्हिटीची. म्हणजे कालपेक्षा आज बरं, कालपेक्षा आज काही बेटर असेल तर आजचं चांगलं, आणि अशा पद्धतीची ही भाषा आहे. करोनामध्ये पण तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळी 2 लाखाच्या केसेस होत्या त्यावेळी मार्केट रोज 2% वरती जात होतं, पण ज्यावेळी 2 केस सापडल्या होत्या त्यावेळी मार्केट रोज 2% पडत होतं. त्याला काय म्हणायचं, ही रिलेटिव्हिटीची भाषा आहे. ही तुम्हाला भाषा समजून घ्यायची असेल तर नक्की जॉईन करा, रीच आउट करा. त्या ठिकाणी कमेंटमध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स दिलेल्या आहेत, त्या जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. अशा पद्धतीचा डेटा आहे मित्रांनो. फार चांगल्या पद्धतीची रॅली झाली आहे आणि ही रॅली मला असं वाटत होतं की अजूनही काही ट्रम्प नाटक करेल आणि त्या ठिकाणी हे करेल. ठीक आहे, तर ही रॅली जी आहे ती चार्टवरती फार इंटरेस्टिंग दिसते, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, हा निफ्टीचा चार्ट आपण त्या ठिकाणी ओपन करूया. हा निफ्टीचा चार्ट ओपन झाला तर तुम्ही बघा, ही जी डायरेक्शन आहे, ही दिवसभराची जी डायरेक्शन आहे, हे फार मोठ्या रेंजमध्ये काम झालेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं हे काम जे आहे ते एका वरच्या लेवलला एक साईडवेज टू पॉझिटिव्ह साईडला ते काम झालेलं आहे. ठीक आहे, अशी एकदम ड्रास्टिक मोठी मुवमेंट किंवा असं काही खाली वरती असं काही झालेलं नाही. तर ह्याला काय म्हणायचं, याला थोडंसं अनवाइंडिंग किंवा याला सांभाळणं म्हणतात. मोठ्याल्या प्लेअरचं सांभाळणं आहे. ठीक आहे, तर हे सांभाळण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पुढची जी दिशा आहे ती होस्तोपर्यंत ते थोडीशी कॉन्झर्वेटिव्ह भूमिका घेतील. ओके, ट्रम्प अजूनही काही नाटक करेल, कुणाला माहीत नाही. ठीक आहे, तर हे डेटावरती आपल्याला दिसेलच. रिलेटिव्ह चेंजेस जे येत आहेत ते थोडेसे पॉझिटिव्ह साईडला आपल्याला बघायला मिळतात. उद्यासाठीचं मार्केट हे थोडंसं पॉझिटिव्ह साईडलाच असण्याचं आहे, कारण त्या ठिकाणी ग्लोबल मार्केट पण फार चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि ऑलमोस्ट 3-3.5% डाऊ, S&P आणि नॅसडॅकसुद्धा वरती आहेत. ठीक आहे, तर अशा हिशोबाचं हे गणित आहे मित्रांनो. अशा डेटाच्या व्हिडिओसाठी चॅनलवर राहा, सबस्क्राईब करा, सर्वांना शेअर करा, लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, थँक्यू. थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.